नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मनोज जरांगेंचा नव्या सरकारला नवा इशारा. आजपासून विशेष अधिवेशन, आमदारांची होणार शपथ. भाजपचे माजी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निधन. लग्नाच्या मांडवात वरातीचे जेवण सुरू असताना अंधाधुंद गोळीबार. आता पाहूया सविस्तर वृत्त. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. आज आणि उद्या 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार येणारे. नव्या आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होणार असल्याचा दावा केला असून 4 नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिल्याची माहिती आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा कायम दुष्काळ मुक्तीचा मार्ग मोकळा होईल. तसेच 54,000 मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रकल्पामुळे 2030 पर्यंत 52% वीज हरित ऊर्जेतून मिळेल. शेती उद्योगांना याचा फायदा होईल आणि रोजगार निर्मितीस चालना मिळेल. महाराष्ट्र थांबणार नाही या ध्येयाने राज्य वेगाने पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनलेत. त्यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषणाला इशारा दिलाय. 5 जानेवारी पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर मराठा आंदोलक पुन्हा तुफान ताकदीने उभे राहणार आणि सरकारला परेशान करणार असे जरांगे पाटलांनी म्हटलंय. तसेच सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह 8 ते 9 अटी सरकारने मान्य कराव्यात. अजिबात गुरमीत मस्तीत जगायचे नाही असा इशाराही पाटलांनी दिलाय. सोयाबीन खरेदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री पदी शपथ घेताच देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका. जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका ही आपणास विनंती असं ट्विट करत त्यांनी सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावलेत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भाजपचे माजी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे काल निधन झाले. 84 वर्षीय पिचड यांना काल ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू होते, परंतु त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांच्या सोबत मुलगा वैभव पिचड आणि कुटुंबीय रुग्णालयात होते. पिचड यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्ली लवादाने मोठा दिलासा दिला असून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने अजित पवार यांची जप्त केलेली शेकडो कोटींची मालमत्ता दिल्लीतून लवादाने त्यांना परत केली. जळगावच्या नवापूर येथील तपासणी नाक्यावर नियुक्ती देण्यासाठी 3 लाखांची लाच स्वीकारताना जळगावातील वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यासह त्याच्या खासगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दीपक पाटील असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे
तर भिकन भावे असे खासगी पंटरचे नाव आहे. महाराष्ट्रातील हवामान गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपासून काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतोय. आज काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. रोहतक जिल्ह्यातील किलोई गावात लग्न समारंभ सुरू असताना लग्नाची वरद इज्जत जिल्ह्यातील दिग्गल गावातून आली होती. लग्नाची मिरवणूक भूमिघाट मध्ये पोहोचली होती आणि सर्वजण लग्नाच्या आनंदात सहभागी झाले होते. तेव्हा अचानक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये काही युवक आलते. मंजित आणि मनदीप एक टेबलवर जेवत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुमारे 8 ते 10 राऊंड त्यांनी फायर केले. मंजितच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथील MIDC परिसरात तुषार चौधरी या तरुणाचा मृतदेह काल सकाळी 8 वाजता आढळून आल्याची खळबळ उडाली. अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तरुणाची पत्नी आणि तिचा फरार प्रियकर सागर चौधरीला ताब्यात घेतलंय. काहीतरी कामानिमित्त 10 मिनिटात येतो म्हणून सांगून बाहेर पडल्या होत्या आणि काल रात्रभर तर घरी आलेलं नाही आहे आणि आज सकाळी त्यांचा प्रेत सापडल्या होत्या आणि तिथे पूर्ण विषयावर आम्ही तपास चालू करत असताना म्हणजे एका जे धुलेमधलं दोंडायचं राहणाऱ्या माणसं यांना मर्डर केलेलं आहे याविषयी आम्हाला खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे. त्याचं नाव आहे सागर राजू चौधरी, वय 30 वर्ष आणि ह्याचं अजूनही अधिक विचारपूसमध्ये ही माहिती पडलं की ही जे माहितीसम आहे त्यांचं वाईफ पूजा चौधरी ह्यांचं आणि सागर हे दोघांचा इलिसिट अफेअर होत्या. इलिसिट अफेअरमधून ह्या मर्डर झालेल्या आहे असं माहिती पडलं. कशाने मर्डर केलेलं आहे? हेड इंजुरी आहे, म्हणजे नेमका कोणता वेपन वापरलेला आहे, दगड वापरला असं आम्हाला आत्ता प्रथमदर्शनी समजतं आहे. म्हणजे अजूनही म्हणजे आत्ताच आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. नेमका कोणता वेपन वापरला आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती पडते. आरोपी किती आहेत? मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका मॉडेलचा मृत्यू झालाय. शिवानी सिंह असे 25 वर्षीय तरुणीचे नाव आहे. मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडलाय. टँकरचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.